जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर. सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवन नाम. समास पहिला सद्गुरु स्तवन नाम. श्रीराम. आता सद्गुरु वर्णवेना, जेथे माया स्पर्शो शकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. न कळे न कळे नेती नेती, ऐसे बोलतसे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. मज न कळे हा विचारू, दुरुनी माझा नमस्कारू, गुरुदेवा पैल पारू पाववी मज. काय सांगितलंय आता त्यांनी? आता सद्गुरु वर्णवेना. वर्णन नाही करतायत, स्तुती नाही करतायत सद्गुरूची. का करता येत नाही? सद्गुरू असा आहे की तो परब्रह्म स्वरूप पृथ्वी तलावर त्याचा जन्म झालेला आहे. न कशा करता झालं जन्म सद्गुरूचा? तर शिष्यांना सद्गती देण्यासाठी, शिष्यांना मोक्ष देण्यासाठी, भक्तांना सद्गती देण्यासाठी. शिष्य म्हणजे काय? त्यांच्या चरणाजवळच राहायला पाहिजे असं नाही. त्यांच्यापासून दूर राहून संसार करून पण त्यांचं ध्यान करून अशा शिष्यांना, अशा भक्तांना काय द्यायचं? तर मोक्ष देण्यासाठी. ते सद्गुरू पृथ्वी तलावर आलेले आहेत. त्यांचा जन्म पृथ्वी तलावर झालेला आहे ह्याच्याकरता की भक्तांचा उत्तम रीतीने या भक्तांना पूर्ण मोक्ष देण्यासाठी. तर तो सद्गुरू, ते जे सद्गुरू आहेत त्यांना माया म्हणजे काय? तर जेव्हा सद्गुरूच्या दर्शनाला जातात तेव्हा सगळे त्यांना नतमस्तक होतात. मंदिरात जेव्हा जातात तेव्हा बघा लोक त्यांच्या म्हणजे त्या ईश्वराच्या चरणाला हात लावतात आणि पाया पडतात. बरोबर? तसंच ते सद्गुरूच्या पंचरणी पाया पडतात, हात लावून पाया पडतात. लेडीज म्हणजे जरी लेडीज असेल आणि जरी पुरुष असेल तरी हात लावून पाया पडतात. मग ती काय झाली? हात लावून पाया पडणं म्हणजे मायेने सद्गुरूला हात लावलं ना, म्हणजे माया त्यांना स्पर्श झाली. पण ती माया स्पर्श होऊन देखील सद्गुरू त्यामध्ये राहत नाही बिलकुल, म्हणजे त्या मायेमध्ये राहत नाही. म्हणजे काय सांगितलंय? ते जेथे माया स्पर्श शकेना, ते स्वरूप मज अज्ञाना. हे जो सांगतोय हा कोण आहे? हा प्रत्यक्ष सद्गुरूवर अतिप्रेम करतो, खूप प्रेम करतो, पण तो सुशिक्षित नाही आहे, अज्ञानी आहे, त्याला तो सज्ञान झालेला नाही असा तो सांगतोय. ते मज काय कळे. त्याचं स्वरूप मी एवढा अज्ञानी आहे की त्या सद्गुरूचं स्वरूप किती कसं आहे हे मला कळत नाही. न कळे न कळे नेती नेती, न कळत मी नेणिवत आहे. असा कोण सांगतोय? तो एक भक्त सांगतोय जो ध्यान करतो सद्गुरूचं. तो म्हणतो की न कळे न कळत मी कुठे आहे? नेणिवेत आहे, म्हणजे जाणीवेत नाही. त्याला परमार्थाची ओळख नाही, देवाची ओळख नाही, तर तो कुठे आहे? नेणिवेत आहे. ऐसे बोलत तसे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठ. स्वतःला त्यांनी मूर्ख म्हटलेलं आहे. का मूर्ख म्हटलंय? कारण तो अज्ञानी आहे असं तो म्हणतोय. स्वतःला त्यांनी काय म्हटलं? मूर्ख म्हटलंय. का? तर सद्गुरूचं जे स्वरूप आहे ते त्याला वर्णन करता येत नाही म्हणून त्यांनी म्हटले. पण तो कुठे ना कुठेतरी सज्ञान आहे. त्यांनी जर त्याची मती एवढी सांगितली तर कुठे ना कुठेतरी तो सद्गुरूच्या ध्यानात आहे. पण आपल्याला स्पष्टता काय दिली? मज न कळे हा विचारू, दुरून माझा नमस्कारू, गुरुदेवा पैल पारू
पाववी मज. मला हे कळत नाही, मी अज्ञानी आहे. तरी पण तो विचार आला त्याच्या मनात आणि सद्गुरूला जवळ जाऊन स्पर्श नाही करू शकत, पण दुरून नमस्कार करतो. माझा नमस्कार आहे तुम्हाला, असं म्हणतो तो. दुरून माझा नमस्कार. गुरुदेवा पैल पारू. बघा, गुरुदेवा, सद्गुरु देवा पैल पारू, म्हणजे तुमच्या चरणी माझं नमन आहे. पाववी माझ्या, तुमच्या चरणाचं नमन मी करते, मला पावन हो. तो नमस्कार मला पावेल सद्गुरू पण म्हणतो, पण त्या नमस्काराने मला काहीतरी सज्ञान कर. होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरवसा, आता असाल तैसे असा सद्गुरू स्वामी. सद्गुरूनं सांगतो, स्तवनाची दुराशा, माझ्याकडे स्तवन नाही म्हणून काय झालं, ते स्तवनाची दुराशा. स्तवन नाही मला करता येत. तुटला मायेचा भरोसा, मी जवळ येऊ शकत नाही. मायेने स्पर्श नाही करू शकत. मी सद्गुरूला स्पर्श करू शकत नाही. म्हणजे मी किती नेणीवत आहे, मी किती न कळे किती नेती आहे, किती न कळत मी किती नेणीवत आहे. मी त्या सद्गुरूला स्पर्श पण करू शकत नाही. तुटला मायेचा भरवसा, आता असाल तैसे असा सद्गुरू स्वामी. म्हणजे इथूनच माझा मी नमस्कार करते, जसं मी आहे त्या पद्धतीने. असा कोण सांगतो? तो एक भक्त सांगतो. मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जायमान, काय करू. बघा, त्याच्याकडे अज्ञान नाही, तो नेणीवेत आहे, म्हणून तो काय म्हणतोय की मायेच्या बळे, माया जी आहे, मायाच्या बळावर मी काय करेल, स्तवन करेल. कोणाचं? अशी इच्छा झाली त्याच्याकडे, अशी वासना झाली की मी सद्गुरूचं स्तवन करणार मायेच्या बलावर. होता काय म्हणजे अज्ञान. माया म्हणजे काय? अज्ञान. अज्ञानाच्या बलावर सुद्धा मी काय करेन, सद्गुरूचं स्तवन करेल. सद्गुरूचे स्तवन म्हणजे काय, तर सद्गुरूची स्तुती. ऐसे वांछित होते मन, पण माया झाली लज्जायमान. लाज वाटायला लागली, आतून शरम वाटायला लागली. कसं काय करायचं मायेच्या बळी स्तवन? काय करू? प्रश्न पडला, काय करायचं आता? नातुळे मुख्य परमात्मा, म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा, वर्णेन सद्गुरूचा. नातुळे कळत नाही मुख्य परमात्मा काय आहे, परमपिता परमेश्वर कोण आहे हे कळत नाही. म्हणून करावी लागे प्रतिमा, म्हणून त्यांनी पूर्ण प्रतिमा बनवली सद्गुरूची. आणि प्रतिमाचे समोर बसायला लागला. बघा, ध्यान करत. तैसा माया योगे महिमा. आणि ती सद्गुरूची प्रतिमा बनवून त्या सद्गुरूच्या प्रतिमेसमोर बसून त्याची महिमा वर्णवायला लागला. कोणाची महिमा? सद्गुरूची. आणि ती माया त्या प्रतिमेसमोर बसून ती योग महिमा त्यांनी धारण करून वर्णन केलं सद्गुरूचं. वर्णिन सद्गुरूचा. माया योगे, तो म्हणते मी या मायेनेच वर्णन करेल, पण कोणाच्या समोर बसून, मला सद्गुरू समोर बसता येत नाही, पण त्याची प्रतिमा करून बसायचंय. तसंच आता आपल्याकडे आपण बोललो ना, आपण श्रवणासाठी जातो बैठकीमध्ये. जो नवीन असतो तर बोलतो काय, आम्ही घरात कसं काय नामस्मरण करायचं, सद्गुरूंशी भेटीगाठी कशा काय करायच्या, सगळं बंद केलंय. पण काही काळानंतर त्यांची उपासना वाढते, बैठके वाढते, श्रवण वाढतं, उत्तम वाढायला लागले की त्यांच्याकडे
अधिष्ठान येतो. मग अधिष्ठानासमोर बसून त्या सद्गुरूचं वर्णन, त्या सद्गुरूची महिमा, त्या सद्गुरूची स्तुती करावी. असं प्रत्येक नवीन दासाला वाटत असतं, जो प्रत्यक्षात त्या परमपिता परमात्मावर प्रेम करतो, सद्गुरू प्रेम करतो, त्यालाच असे वाटेल. आपल्या भावासारिका मनी देव आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरु स्तवणी स्तवू आत्ता. आता हे श्रीमद दासबोध कोणी लिहिलं? समर्थाने लिहिलं. पण समर्थाने त्या भक्ताची जेवढी आतून जी इच्छा होती, कशी इच्छा होती, ती कशी वर्णन केली सद्गुरूंनी, या समर्थाने विचार करा. काय त्यांची भक्ती असेल श्रीरामावर, अतूट भक्ती, की जो सद्गुरूवर प्रेम करतो त्या दासाची गरीब असल्याने, अज्ञान असल्याने तो सद्गुरू जवळ जाऊ शकत नाही, त्याची जी अभिलाषा ती सद्गुरूंनी इथे वर्णन केलेली आहे, समर्थाने वर्णन केलेली आहे इथे. म्हणून तो जो अज्ञानी आहे तो म्हणतो आपल्या भावासारखा मन, आपल्याकडे जसा भाव आहे मनात देवावर, तसाच देव आठवावा ध्यानी. जेवढा भाव आहे ना तेवढा तो देव आठवतो, ध्यानात आठवणे. तैसा सद्गुरू हा स्तवणी स्तवू आत्ता. जसा देव आठवलं तसं सद्गुरूला आठवलं आणि त्याचं स्तवन करायला सुरुवात केली. आता बघा, आता तो कसं स्तवन करतो. जय जयाजी सद्गुरू राजा, विश्वंभरा विश्वबीजा, परमपुरुषा मोक्षध्वजा, दीनबंधू. ज्या वेळेस त्याचा भाव देवावर ठेवतो, मनातला भाव देवासारखा ठेवतो आणि देवाप्रमाणेच त्याच्यापेक्षा सद्गुरू श्रेष्ठ मानतो आणि सद्गुरूला काय म्हटलंय? जया जयाजी सद्गुरू राजा. बघा, राजा म्हटले त्याला. हा विश्वाचा जो राजा आहे तो सद्गुरू आहे. का सद्गुरू आहे? विश्वाचा जो राजा आहे ना तो सद्गुरू आहे. कारण जर प्रत्येक मनुष्याला जर मोक्ष पाहिजे असेल ना तर सद्गुरू विना कोणाला मोक्ष मिळत नाही. किती पण बोलू दे, सद्गुरूची सेवा, थोडं तरी श्रवण करावं, सद्गुरूची थोडी तरी सेवा करावी, तर कुठे ना कुठेतरी मोक्ष मिळतो. नाही तर मोक्षच नाही. ज्याला परमार्थच माहिती नाही, जो अज्ञानी आहे, त्याला माहितीच नाही काय परमार्थ आहे, काय मंत्र आहे. बघा, मंत्र हा सद्गुरू देतो. गुरुच्या अज्ञानी असतो किंवा सद्गुरूच्या अज्ञानी मंत्र असतो. आणि मोक्षाचा अधिकार गुरुला नसतो, तर सद्गुरूला असतो. सद्गुरू म्हणजे गुरुपेक्षा श्रेष्ठ सद्गुरू. म्हणून तो आता स्तवन करतो, जय जयाजी सद्गुरू राजा, विश्वंभरा विश्वबीजा. पूर्ण विश्वाचा जो बीज आहे हा सद्गुरू आहे. विश्वंभरा, पूर्ण विश्वामध्ये भरलेलं जे आहे तो सद्गुरू आहे. विश्वबीजा, परमपुरुषा, परमपुरुष त्यालाच म्हटले परम. परम का म्हटलंय? तर परम, जो परम आहे त्याला आपण सगळं काही सांगू शकतो मनातलं, कारण तो परम आहे. आपला परम, तो आपला परम मित्र पण आहे, तो आपला परम पिता, परमात्मा आहे, परम पुरुष, की मनातलं सगळं त्याला सांगू शकतो, लाजू शकत नाही. कारण सद्गुरू म्हणतो हे जे मनुष्य आहे हा 5 भूतांनी बनलेला आहे. मग मनुष्याची माया ही पृथ्वी आहे, म्हणजे माती आहे. या मातीला फक्त सजीव केलं म्हणून तो देह चालतो. या मातीमध्ये सगळे 5 भूते भरलेत म्हणून तो चालतो. म्हणून त्याच्या सगळे त्या भूतांप्रमाणे त्याच्याकडे थिंकिंग येतात, त्याच्याकडे सगळं काही येतं, विचार येतात. आणि म्हटलं ना, मनुष्याला जन्म कुठे दिलाय? शेवटला दिलाय. 84 लक्ष झाल्यानंतर मनुष्याला जन्म दिलेला आहे. त्याच्यामुळे 84 लक्षणातले जे गुण आहेत ते मनुष्याकडे येतात. म्हणून
इथे काय सांगितलंय? विश्वंभरा विश्वभुजा परमपुरुषा मोक्षध्वजा. मोक्षाचा कारक आहे तर सद्गुरू, म्हणून त्याला मोक्षध्वजा म्हटले. ध्वज ध्वज म्हणजे काय आहे? तर मंदिरावर जो ध्वज उभारतात त्याला ध्वज म्हणतात. तर ध्वज म्हणजे हनुमान. जसा महाभारतामध्ये अर्जुनाच्या रथावर ध्वज होता, सदा विजयी, तसा मोक्षाचा ध्वज जर उभारला तर सदा विजयी, दीनबंधू. बघा, मोक्ष म्हणजे काय? आपण संसारात असून पण परमार्थ करणे, म्हणजे संसारात असून सुद्धा संसाराचा मोह अति नाही, मर्यादेत. तसा श्रीरामाने सगळं मर्यादित केलेलं आहे, अतिमोह नाही केलेला. सगळं मर्यादित केलं म्हणून त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. पुढे, तुझे अभयंकरे अनावर माया हे ओसरे, जैसे सूर्यप्रकाश अंधारे पळवून जाय. समर्थ सांगतात काय? तुझे म्हणजे जो भक्त आहे, तो जो अज्ञानी आहे, तो कसं बघा, कसं स्तवन करतो. तुझे अभयंकरे, तुझ्याच कृपेने अभयंकरे सकाळ होतो. अनावर माया हे ओसरे, अनावर म्हणजे स्वैर करून माया जेव्हा ओसरतो, म्हणजे जैसे सूर्यप्रकाश अंधारे पळवून जाय. म्हणजे जेव्हा तुझा उगम झाला तेव्हा सूर्यप्रकाशचा जसा सूर्यप्रकाश होतो तेव्हा अंधार कसा पळून जातो, तसा सद्गुरू जर आपण सद्गुरूचे दर्शने, सद्गुरू ध्यानाने, सद्गुरू स्तवनाने आपण जर स्तवन केलं तर आपल्याकडचा जो अंधकार आहे, अंधार आहे, अंधार म्हणजे अज्ञान म्हणजे काळोख, ते कसं जातं? पळून जातो, पूर्ण देहातून नष्ट होतो. आदित्य अंधकार निवारे. आदित्य कोण आहे? तर सूर्य. आदित्य अंधकार निवारे, परंतु मागुते ब्रह्मांड भरे, निशी झाल्यानंतरे पुन्हा काळोखी. बघा, इथे का दिले आदित्य अंधकार? जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा अंधकारचं निवारण करतो, अंधकाराला भागवून टाकतो. परंतु मागुते ब्रह्मांड भरे, पण जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा परत का होतो? त्या पृथ्वीवर, त्या मायेवर अंधार येण्याचा, अंधार भरण्याचं हे होतं ना, म्हणजे त्या ब्रह्मांडामध्ये अंधार भरतो. निसी म्हणजे रात्र. रात्र झाल्यानंतर पुन्हा काळोखच होतो, म्हणजे मनुष्य कसा होतो? अंधारात जातो. म्हणजे अखंड जर ध्यान केलं तर तो सूर्यप्रकाशामध्येच राहतो. पण आपण त्या सद्गुरूच्या ध्यानापासून जरासं वंचित राहा तर आपल्याकडे काय येतो? काळोख येतो. तैसा नव्हे स्वामी राव, करू जन्म मृत्यू व्हावं, समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी. पण ह्यांचं सूर्याचं कसं आहे? उगवे तिथपर्यंत प्रकाश आहे, नंतर तो मावळला की तिथून तो अंधारच राहतो. तसं सद्गुरू तसं नाही. तैसा नव्हे स्वामी राव, करी जन्म मृत्यू व्हावं, तो जन्म मृत्यूचा वाव करतो, समूळ अज्ञानाचा नाश करतो, ठाव पुसून टाकी. सद्गुरूचे जेव्हा ध्याना श्रवणाने जेव्हा असेल तो सगळा अज्ञानाचा काय करतो? नाश करून टाकतो. सूर्यासारखं नाही त्याचं, म्हणजे त्याला सूर्याची पण उपमा देऊ शकत नाही. इथे प्रत्यक्षात वर्णन दिले. पुढे, सुवर्णाचे लोह काही सर्वथा होणार नाही, तैसा गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वथा. सुवर्णाचे लोह काही सर्वथा होणार नाही, सुवर्णाचा लोह होणार नाही, लोखंड होणार नाही. बघा, जेव्हा त्याला सुवर्ण करतो, त्या सुवर्ण म्हणजे सुवर्ण कसा निर्माण होतो माहिती आहे? मातीमध्ये. त्याला पण किती ग्रहांची घटनाच असते. असं सोनं येत नाही मातीमध्ये, नाही तर सगळी माती सोनं असते. पण सगळी माती सोनाच आहे बघायला गेलं तर. शेतामध्ये भात पिकतो, गहू पिकतो, सोनाच आहे ती माती. पण त्याच मातीला ह्या मातीशी फरक आहे, सोन्याच्या मातीशी त्या मातीशी फरक आहे. सोनं तो सोनच. त्याला आता ती माती वितळता येत नाही, वितळायला गेली तर ती करपेल माती.
पण सोनं वितळायला गेले तर लगेच त्याचं पाणी होतो की नाही, द्रव निर्माण होतो. असं म्हणजे सोना तो सोना. इथे काय सांगितले, सुवर्णाचे लोह काही सर्वथा होणार नाही, तैसा गुरुदास संदेही पडोचे नाही सर्वथा. म्हणजे दासांनी कधी संदेह करता कामा नये. का सरिता गंगेशी मिळाली, मिळी होता गंगा झाली, मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा. सरिता, सरिता ही नदी आहे, ही गंगेला मिळाली, तिला जर वेगळी करायला गेली तर वेगळी होणार नाही, कारण ती पण काय झाली, सरिता गंगाच झाली. गंगेला मिळाला तो गंगाच झाला है ना. गंगेचे किती पवित्र विचार असतात बघा. पवित्र माणसाशी अशुभता माणूस मिळाला गेला तरी तो अशुभता पण शुभतामध्ये होतो, त्याने तसे विचार घेतले तर. पण त्याने जर विचारच घेतले नाही, अशुभता ज्याच्याकडे विचार आहे त्याने विचारच घेतले नाही चांगले, तर तो त्याच पद्धतीने राहतो. आता इथे परी ते सरिता मिळली मागे, व्हाळ मानी जेते जगे, तैसा नवे शिष्य वेगे स्वामीच होय. इथे काय सांगितलंय, परी ते सरिता मिळणी मागे, व्हाळ ओढा असेल तर, त्या सरितेचा ओढा असेल, माणी जेत जगे जगण्यासाठी जर ओढाच असेल तरच तैसा शिष्य नवे वेगे स्वामीच होय. पण शिष्याने तसं केलं तर तोच काय होतो, स्वामी. शिष्याने जर ओढा घेतला सद्गुरूकडे, सद्गुरूच्या चरणाशी मिळन झालं, त्याचे विचार सद्गुरूचे विचार सगळेच जर शिष्याने घेतले तर तोच काय होतो, सद्गुरूमध्ये विलीन होतो. परीस आपणा ऐसे करीना, बघा, परीस आपणा ऐसे करीना, सुवर्ण लोह, म्हणजे परीस जर आपल्याकडे आला तर परीसाला मनुष्य नाही ते करू शकत ना, परीस तो परीसच. पण परीसाला जर दगड लावला तर तो परीस त्या दगडाला सोना बनवतो. परीस आपणा ऐसे करीना, सुवर्ण लोह पाळटेना, उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूचा. आता इथे सद्गुरू हा साधारण मनुष्याला परीस बनवतो. बघा, सुवर्ण लोहाला लागला तरी तो लोहा सुवर्ण होत नाही, सुवर्ण तो सुवर्णच. आणि परीस आपणा ऐसे करीना, परीस पण तसा असतो, पण काही परीस असा असतो त्या परीसासारखा दगडाला पण परीस बनवतो. तसा सद्गुरू कसा आहे, सद्गुरू सुद्धा जर सद्गुरूचे विचार घेतले, सद्गुरूचं सगळं ध्यानस्थान केलं, त्याचे सगळे विचार घेतले सद्गुरूचे चांगले विचार, तर तो सद्गुरू, त्याला सुद्धा सद्गुरू होता येतो. पण सद्गुरू तो सद्गुरूच. उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूचा, शिष्यास गुरुत्व प्राप्त होय. बघा, शिष्याला गुरुत्व प्राप्त होते, सुवर्णे सुवर्ण करिता नाही. शिष्यास गुरुत्व प्राप्त होतो, पण सुवर्णाला सुवर्ण करिता नाही. म्हणून उपमानस आहे सद्गुरूशी परीसाची. आता सोन्याचे वस्तू, सोन्याला सोना लावला तर काय तो सोना तो सोना, पण सोना जर दगडाला लावलं तर त्यात सोना नाही होत, किंवा सोना लोखंडाला लावला तरी सोना नाही होत. पण सद्गुरू कसा आहे, म्हणून उपमानस आहे सद्गुरूशी परीसाची. म्हणून सद्गुरूला सुवर्णाची पण उपमा नाही देता येत, नाही परीसाची देता येत. सगळेच परीस असे नसतात. एखादा परीस असतो की तो सोना बनवतो, सगळेच परीस नसतात ना. पण सद्गुरू असा असतो की तो शिष्याला गुरुत्व प्राप्त करून देतो. गुरुत्व प्राप्त करून देतो म्हणून त्याला कुठे बसवतो, याच्याकडे आपल्या वरती बसवतो ना, निरूपणासाठी.
उपमे द्यावा सागर, जर उपमा सागराची दिली तरी तो अत्यंतची क्षार, अथवा नव्हे क्षीरसागर तरी तो नासेल कल्पांती. बघा, जरी जरी सागराची उपमा दिली तरी सागर कसा आहे? खारट आहे. आणि काही काळानंतर त्याचा नाश पण होणार आहे. कारण बघा, जर पाऊसच पडला नाही तर तो काय करेल? त्याला भरती ओटी येते. समानतेचं समानता नसते ना. कधी भरती येते तर कधी तो ओटी येते, पूर्ण आटलेला असतो. कधी तो सगळी पावसाचं पाणी खेचत असते, कधी तो पूर्ण काय करतो? पूर करून टाकतो. सद्गुरू असं नाही ना. उपमे द्यावा जरी मेरू, म्हणजे सद्गुरूला सागराची पण उपमा देऊ शकत नाही. उपमे द्यावा जरी मेरू, तरी तो जड पाषाण कठोरू, तैसा नव्हे सद्गुरू कोमळ दिनाचा. बघा, मेरू पर्वत माहितीच असेल सगळ्यांना. मेरू पर्वताची जरी उपमा दिली तरी तो पर्वत कसा आहे? पाषाणाचा. पाषाण म्हटलं नंतर त्याला माया नाही. पाषाणासारखा तो कोमळ मनाचा नाहीये. मेरू पर्वत कोमल मनाचा नाहीये, पाषाण आहे तो. त्याला माया नाही, दया नाही, काहीच नाही. पण सद्गुरू कसा आहे? कोमळ आहे. कोमळ दिनाचा आहे, त्याच्यामुळे त्याला मेरू पर्वताची पण उपमा देऊ शकत नाही. उपमे म्हणू गगन तरी गगना परिस्थिती निर्गुण, या कारणे दृष्टांत येईन सद्गुरू सगगणाचा. गगन, उपमे म्हणू गगन तरी गगना परिस्थिती निर्गुण. गगन म्हणजे आकाश. आकाशाची जरी उपमा दिली तरी तो निर्गुण आहे. पण सद्गुरू कसा आहे? साक्षात आहे. या कारणे दृष्टांत येणार सद्गुरू सगगणाचा. धीरपणे उपमे जगती तरी हेही खचेल कल्पांती. जगाची जरी उपमा दिली तरी पण खचेल कल्पांती काळांतराने. म्हणून धीरत्वासी दृष्टांतहीन वसुंधरा. आता उपमा वा गभस्ती तरी गभस्तीचा प्रकाश किती, शास्त्रे मर्यादा बोलती सद्गुरू अमर्याद. गभस्ती म्हणजे काय? धरती माता. म्हणजे तिचं जरी वसुंधरा, हीन वसुंधरा, आणि तिचंच म्हणजे त्याचंच जरी हे केलं, त्याची जरी उपमा द्यायला गेलीस तरी काय होतो? गभस्तीचा प्रकाश किती. शास्त्रे मर्यादा, प्रत्येकाला मर्यादा आहे. शास्त्र आहे. सूर्य किती उगवतो? सूर्याला किती आहे? सकाळी उगवणार, संध्याकाळी मावळणार. प्रत्येक तारे, प्रत्येक ग्रह कसे ते असतात? त्यांच्या वेळेप्रमाणे. कोणाला रात्रीची आज्ञा असते, कोणाला दिवसाची आज्ञा असते. पण सद्गुरू तसं नाही ना. सद्गुरू कसा आहे? अमर्याद. म्हणून उपमे उणा दिन कर, सद्गुरू ज्ञान प्रकाश थोर, आता उपमा फणीवर तरी तोही भार वाही. बघा, जरी दिनकराची उपमा म्हणजे सूर्याची जरी उपमा दिली तरी सद्गुरू ज्ञान प्रकाश थोर, सद्गुरूचं जे ज्ञान आहे प्रकाशाच्या पेक्षा कितीतरी मोठं आहे. म्हणजे तो अंधारात पण सद्गुरूचं जो ज्ञान आहे तो तारू शकतो. आणि आता उपमा फणीवर म्हणजे ज्याच्यावर पृथ्वी आहे पण त्याची उपमा देऊन पण चालणार आहे, त्याच्यावरच पृथ्वीचा काय आहे? भार आहे. आता उपमे द्यावी जळ तरी ते काळांतरी अटळ सकळ, सद्गुरू रूप ते निश्चळ जाणार नाही. म्हणजे जळाची जरी उपमा दिली तरी ते काळांतराने आटणार आहे. सद्गुरूचं जे असं आहे, सद्गुरू रूप आहे, ते कधी जाणार नाही. अखंडची असतची असे, सद्गुरूशी उपमावे अमृत तरी ते अमर धरिती मृत्यूपंत, सद्गुरू कृपा यथार्थ अमर करीती. बघा, सद्गुरूशी जरी अमृताची उपमा देऊन पकडली तरी ते अमर धरती. अमर कुठपर्यंत? नंतर धरतीवर आल्यानंतर मृत्यूपंथ ना. अमर कुठे? त्याने धरतीवर जन्म घेतला तर काय होईल? मृत्यूपंथ.
मग सद्गुरू कृपा अशी आहे की ते अमरच करतो. बघा, म्हणजे सद्गुरूची कृपादृष्टी झाली, जरी तो मायावर जरी गेला तरी तो अमरच करणार. त्याचे विचार असतात ते तसे. त्याने काळांतराने जन्म घेतला तरी ती आध्यात्मिकता त्याच्याकडे राहते. सद्गुरूचे बोल त्याच्याकडे अखंड राहतात. सद्गुरूशी म्हणावे कल्पतरू तरी हा कल्पनेतील विचार, कल्पवृक्षाचा अंगीकार कोण करी. आता सद्गुरूशी जर म्हटलं कल्पतरू आहे, तरी कल्पतरू म्हणजे काय? कल्पनेतील विचार. पण सद्गुरू कशा आहे? अंगीकार, साक्षात्कार आहेत. कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी. चिंता मात्र नाही म्हणी कोण पुषे चिंता म्हणी, कामधेमनूची दुभणी निष्कामाशी न लगती. चिंतामणी कोण आहे? तर गणपती. चिंता मात्र मनात नाही. चिंता नाही कोणाबद्दल? गणपतीबद्दल. तर कोण पुजते ते गणपतीला? असं होतं ना. कोण? आता सद्गुरूच्या इकडे आले तर गणपतीचं पूजन प्रथम करावं, तर तो सतत उठल्यावर गणेशाचं वंदन करणारच. पण जो अज्ञानी आहे तो कोण करेल का? ज्याच्याकडे चिंताच नाही. ज्याच्याकडे चिंता कसली? तर चिंतन करण्याची चिंता नाही. त्याला काय माहिती? कोण पुषे चिंतामणी, कामधेनूची दुभणी. त्याला फक्त काय पाहिजे? निष्कामाशी न लगती. बघा, कामधेनूची जी दुभणी आहे, म्हणजे सतत कामधेनू पाहिजे असेल तर निष्कामाशी न लगती. म्हणजे ज्याच्याकडे निष्काम नसेल त्याला ते मिळणार नाही. म्हणजे ज्याच्याकडे लोभ असेल त्याला ते मिळणार नाही. निष्कामता पाहिजे जास्त. सद्गुरू म्हणू लक्ष्मीवंत, तरी ते लक्ष्मी नाशिवंत. सद्गुरूला जर लक्ष्मीची उपमा दिली, कारण लक्ष्मीवंतच आहे सद्गुरू. सतश्रवणात, कारण सद्गुरूकडे जो राहतो, म्हणजे ज्याच्यावर सद्गुरूची कृपा आहे. कारण अष्टश्वरे जसा मारुतीरायांकडे ज्यावर अष्ट सौभाग्य सगळं होतं, तसं सद्गुरूकडे पण अष्ट सौभाग्य, कारण तो मालकच आहे. पूर्ण ब्रह्मांडाचा मालकच तो आहे. म्हणून त्याला लक्ष्मीची पण हे देता येत नाही. लक्ष्मी पण कमी पडते असं आहे. आता काय सांगितले? तरी ते लक्ष्मी नाशिवंत, ज्याच्या द्वारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी. ही लक्ष्मी नाशिवंत आहे. पैसा, आता हे नोटी काढतात 500 रुपयाच्या, त्या नोटी भिजल्या तरी गेल्या, भिजल्या फाटल्या की त्याचे नाश होतो, बरोबर. पण ज्याचे दारी असे तिष्ठत, उभी आहे सद्गुरूच्या दारात, का आहे? मोक्ष लक्ष्मी. स्वर्गलोक इंद्र संपत्ती जे काळांतरी विटंबती. बघा, स्वर्गलोकात इंद्राची जरी उपमा द्यायला गेला तरी पण इंद्राची पण उपमा देता येत नाही. स्वर्गलोक इंद्र संपत्ती हे काळांतरी विटंबती. बघा, त्याच्यावर कितीतरी धाडी पडतात इंद्राच्या स्वर्गावर. सगळे राक्षस असे वटवटलेले असतात. पण सद्गुरूचे तसं नाही ना. कोणाचे राक्षसाची नजर लागेल का? ज्या राक्षसाची नजर लागेल तिथं तो नम्र होतो सद्गुरू चरणी. विचार करा. म्हणजे त्याची पण उपमा देता येत नाही. सद्गुरू कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना. इकडे काय? हे काळांतरी विटंबती, सद्गुरू कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळीक, सर्वदा विनाश एक सद्गुरुपद. बघा, हरिहर ब्रह्मादिक हे जे पद आहे प्रत्येकाला, हे जेवढे त्यांना त्या युगाला, सगळे युगाचे वगैरे आयुष्य संपले की त्याचा पण पूर्ण तो भाग संपणार. की तिथे ब्रह्मा दुसरा असणार, तिथे दुसरा म्हणजे हरिहर दुसरे असणार. म्हणजे तोच राहत नाही तिथे, असं त्याचा अर्थ आहे. ते नाश पावणार एक ना एक दिवशी. पण सर्वदा अविनाश, जो सगळ्यात अविनाश आहे तो फक्त सद्गुरुपद. ज्याच्याकडे जो सद्गुरुपद आहे तो कसा आहे? अविनाश.
त्याला त्याचा विनाशच करता येत नाही. तयाशी उपमा काय द्यावी, काय देणार त्याला उपमा. नाशिवंत सृष्टी आगवी, ही सृष्टी पण कशी आहे, नाशिवंत आहे. मनुष्य मेला गेला, 5 पंचभूत त्याच्याकडे असतात, त्याच्यात ते मिळून जातात, आहे ना. पंचभूतिक विठाठवी न चळे तेथे, म्हणून सद्गुरु वर्णवेना हे गे माझी वर्णना, अंतरस्थितीच्या खुणा अंतर्निष्ठा जाणती. आता हे सगळं वर्णन केलंय कोणी, ज्याची निष्ठा होती सद्गुरूवर त्याने वर्णन केले, आणि त्याच्या अंतरीचा वर्णन समर्थाने ठेवलं इथे. त्यांच्या अंतरीचं वर्णन सद्गुरू समर्थाने इथे ठेवलंय. म्हणजे सद्गुरूचा कसा आहे बघ, काय सांगितले, म्हणून सद्गुरू वर्णवेना. म्हणून तोच म्हणतो की सद्गुरूचं वर्णन नाही करता येत. हे गे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीच्या खुणा, म्हणजे ज्या अंतरातल्या खुणा आहेत त्या अंतर्निष्ठ जाणती. ज्या अंतरातल्या खुणा आहेत सद्गुरू बघा, कोणाकडे असं सद्गुरूचं जेव्हा प्रसन्नता असते, तेव्हा प्रसन्नता असते तेव्हा ते समजून जायचे की सद्गुरूचं वरद हस्त आहे. या अंतर्निष्ठेच्या खुणा असतात, हे अंतर्निष्ठातूनच जाणता येतो. पण त्याला तेवढं ध्यान पाहिजे, त्याला तेवढे परमार्थ पाहिजे, त्याचं सतत ध्यान, सतत नामस्मरण जो सद्गुरूने दिलेलं आहे त्याच्यातून तो नामस्मरण पाहिजे. आणि नामस्मरण असा पाहिजे की तो नेणीवत, म्हणजे नेणीवत जेव्हा राहतो ना तेव्हा तो दुसऱ्यांना जाणून बुजून त्रास देत असतो, तसं पण नाही व्हायला पाहिजे. असं खूप म्हणजे हे चिंतन पाहिजे करायला सद्गुरूचं, सतत चिंतन. सद्गुरूंनी काय सांगितले, सद्गुरूची जी भाषा आहे ही कोणाला दुखवत नाही. सद्गुरू म्हणजे कोणाला असं उपमा देतात, म्हणजे सांगतात. जसं डॉक्टर उपचार देतात ना, की डॉक्टरला वाटतो की हा पेशंट जागायला पाहिजे, म्हणून तो किती त्याच्याशी प्रेमाने राहतोच डॉक्टर. बघा एवढं प्रेमाने राहतो ना की त्याला प्रेमातून त्याला शक्यता नसलेली त्याला शक्यता होतं की हा मी जगेल. तसं सद्गुरू आहे, त्याचे बोल तसे आहेत. म्हणजे त्याचा बघायला गेले तर कोमळ एकदम आहे. सद्गुरूची भाषा कशी आहे, कोमळ आहे. कारण एकदा सद्गुरूच्या चरणी गेला की सद्गुरूला काय वाटतं की हा माझा माणूस आहे, हा मनुष्य, याला मोक्ष देण्याचा अधिकार फक्त त्याला, की ह्याला मोक्ष कसा भेटेल हेच फक्त सद्गुरू बघत असतं. म्हणून सद्गुरू वेगळा आहे. म्हणजे सद्गुरूचा जो पद आहे ना तो नाही देवांकडं, म्हणजे त्याला नाही देवाची उपमा देता येत नाही कोणाची उपमा देता येत. म्हणून सद्गुरू कसा आहे, परब्रह्म स्वरूप. जय सद्गुरु स्तवनाम समाज चौथा. जय जय रघुवीर समर्थ.